नमस्कार. 29 जून 2024 बार्बाडोस, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. T20 विश्वचषक फायनल. काय मॅच होती ती. खरंच अविस्मरणीय. क्रिकेटच्या इतिहासातला एक खास दिवस. हो ना. आपल्याकडे या मॅचबद्दल, खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आणि अर्थातच त्या भावनिक क्षणांबद्दल बरीच माहिती आहे. आज जरा याच सगळ्यावर बोलूया. कसं जिंकलं भारताने हे विजेतेपद. नक्कीच. सामना खूपच महत्वाचा होता आणि भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली, जो निर्णय थोडा धाडसी वाटला सुरुवातीला. हो, आणि तसंच झालं की सुरुवातीला रोहित 9 वर, पंत तर 0 आणि सूर्या फक्त 3 रन्सवर आऊट. 34 वर 3. म्हणजे परिस्थिती एकदम काय म्हणतात त्याला, चिंताजनक झाली होती. बरोबर. खूप प्रेशर होतं संघावर, पण तिथेच म्हणजे विराट कोहली उभा राहिला. हां, विराट 59 बॉल्समध्ये 76 रन्स. हो, पण नुसते रन्स नाही, त्याने परिस्थिती बघून खेळ केला. सुरुवातीला एकदम शांतपणे डाव सावरला, मग अक्षर पटेल सोबत काय भारी पार्टनरशिप केली दोघांनी. 72 रन्सची. अक्षरने पण 31 बॉल्समध्ये 47 केले. ती पार्टनरशिप खरंच महत्वाची होती. पण त्यावेळी असं वाटत होतं की धावगती थोडी कमी आहे. म्हणजे धोका होता थोडा. हो, बरोबर आहे. T20मध्ये ते नेहमीच वाटतं. पण कोहली आणि अक्षरने जो बेस बनवला ना, त्यामुळेच मग शिवम दुबेला शेवटी मोकळेपणाने खेळता आलं. त्याने 16 बॉलमध्ये 27 केले. अच्छा, म्हणजे कोहलीने अगदी अनुभवाने खेळ केला. कधी वेग वाढवायचा हे बरोबर साधलं. अगदी 176 पर्यंत पोहोचलो आपण. एक चांगली टोटल होती ती. मग आलं दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज. डी कॉक आणि स्टब्समुळे त्यांची सुरुवात तर चांगली झाली होती. वाटलं होतं सामना त्यांच्याकडे झुकतोय. हो ना, पण मग आला हेनरिक क्लासन. काय बॅटिंग केली त्याने. अरे बापरे, 25 बॉलमध्ये 50. तेव्हा तर वाटलं गेला आता आपल्या हातून. खरंय, क्लासनची ती खेळी म्हणजे एकदम वादळी होती. पण इथेच आपल्या बॉलर्सनी कमाल केली, कमबॅक केलं. हो, विशेषतः शेवटच्या ओव्हर्स 17 ते 20. बरोबर. बुमराह काय बॉलिंग केली त्याने, एकदम टिच्चून. अर्शदीपने पण विकेट्स काढल्या आणि हार्दिक पंड्या. हार्दिकने तर क्लासेन आणि मिलर दोघांना काढलं, अगदी मोक्याच्या क्षणी. अगदी. हे फक्त वैयक्तिक स्किल नव्हतं, तर म्हणजे टीम म्हणून प्रेशर कसं बनवायचं याचं उत्तम उदाहरण होतं ते. आणि त्या प्रेशरचा कळस म्हणजे सूर्यकुमार यादवचा तो कॅच. ओहो, काय कॅच होता तो सीमारेषेवर. मिलर जवळपास मॅच घेऊन गेला होता. किती महत्वाचा होता तो कॅच. अरे, तो फक्त कॅच नव्हता, त्याने मॅचचं नशीबच बदललं. म्हणजे अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये असेच क्षण ठरवतात सगळं. एका फिल्डरची चपळाई, एकाग्रता, बॅटिंग बॉलिंगच्या आकड्यांपेक्षाही जास्त प्रभावी ठरते कधीकधी. खरंय, तो कॅच म्हणजे जिंकण्याची ती तीव्र इच्छा दाखवत होता. अगदी. आणि या सगळ्या थरारानंतर मैदानावर जे चित्र होतं, भावनांचा कल्लोळ नुसता. हो ना, रोहित शर्मा इतक्या वर्षांनी वर्ल्ड कप जिंकल्यावर त्याला अश्रू आवरले नाहीत. त्याने नंतर सांगितलं पण की तो घाबरला होता. हो, आणि दुसरीकडे विराट कोहली. त्याचा शेवटचा T20 वर्ल्ड कप सामना. पण किती शांत, किती संयमी वाटला तो. आणि सामन्यानंतर कोहली म्हणाला ते वाक्य. 15 वर्षात मी रोहितला इतकं भावूक कधीच पाहिलं नव्हतं. तो रडत होता आणि मी पण रडत होतो. किती बोलकं आहे हे. म्हणजे हा विजय फक्त मैदानातल्या खेळापुरता नव्हता. अजिबात नाही. याच्यामागे खेळाडूंवरचं ते प्रचंड प्रेशर, एकत्र केलेला संघर्ष आणि इतक्या वर्षांची मेहनत, त्यातून तयार झालेलं ते नातं, सगळं काही होतं त्यात. म्हणजे कोहलीची ती मॅच विनिंग खेळी, बॉलरचं ते जबरदस्त कमबॅक, सूर्याचा तो अविश्वसनीय कॅच आणि शेवटी हे भावनिक क्षण, सगळं मिळून हा विजय आहे. बरोबर. तर याचा अर्थ काय काढायचा. हा विजय म्हणजे फक्त स्किल आणि स्ट्रॅटेजी नव्हती, तर ती प्रचंड मानसिक ताकद होती. दबावाखाली सर्वोत्तम खेळ करण्याची क्षमता होती. अगदी. भारताच्या त्या संपूर्ण स्पर्धेतल्या अपराजित प्रवासाचा एकदम परफेक्ट शेवट होता हा. बरोबर. आणि श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपण नेहमी आकडेवारी बघतो, रन्स, विकेट्स, पण त्याच्या पलीकडे जाऊन कोहलीसारखं वैयक्तिक कौशल्य आणि टीम म्हणून दाखवलेली ती लवचिकता, म्हणजे बॉलर्सचं कमबॅक, पार्टनरशिप्स यांचं मिश्रण मोठ्या प्रेशरखाली चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी किती महत्वाचं ठरतं, नाही का.